ओके. आता अच्छा, तर तुला शाळेतल्या मॅडमनी सांगितलं क्लासबद्दल, म्हणजे त्यांनी तुमच्या 5 जणांची नावं दिली असं, हो. है ना? ओके. ठीक आहे. तुझा फेव्हरेट सब्जेक्ट कोणता आहे? माझा फेवरेट सब्जेक्ट हा आहे नाही नाही नाही. माझा फेवरेट सब्जेक्ट आहे ना बायोलॉजी आहे. अच्छा, बायोलॉजी आहे. का बरं तुला बायोलॉजी आवडतं? ते मला त्यामध्ये असं जीवनाशी निगडीत, शरीराशी निगडीत असतं ना, म्हणून ते मला सगळ्यात जास्त आवडतं. ओके. 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 आणि तुला हा एकच विषय आवडतो, अजून नाही आवडत दुसरे विषय? हो, आवडतात ना. मला हिस्ट्री पण आवडतं, जिओग्राफी पण आवडतं. फक्त फिजिक्स नाही आवडत. फिजिक्स आणि मॅथ्स आवडत. काय काय? फिजिक्स आणि मॅथ नाही आवडत. ओके, ठीक आहे. ओके, सो तू बायोलॉजी सांगितलं तुला आवडतं. तुला हा आधीपासून आवडत होता की ऑनलाईन क्लासमध्ये आल्यानंतर आवडायला लागला? ऑनलाईन क्लासमध्ये आले ना तेव्हापासून आवडायला लागलं, नाहीतर मला सायन्सच आवडत नव्हतं. ओके. अच्छा, आणि अजून असा कोणता विषय आहे सायन्स व्यतिरिक्त जो तुला आधी आवडत नव्हता आणि तो तुला आता आवडायला लागला? तो जिओग्राफी आहे. अच्छा, ते कसं काय झालं बरं? जिओग्राफी समजायचं नाही आधी, पण मग जसं ऑनलाईन क्लास जॉईन केले मी, तसं मला समजायला लागलं की जिओग्राफीमध्ये पण असं जिओग्राफीच्या आपलं ज्या नकाशामध्ये आपण जर असं मन जर चांगलं लावलं तर आपण सगळ्या जगाचा नकाशा सुद्धा फिरू शकतो. त्यामुळे मला जिओग्राफी आवडायला लागलं. ओके. नाही, पण मला कारण नाही कळलं तुला कसं काय आवडायला लागलं जिओग्राफी? त्यामध्ये मला इंटरेस्ट यायला लागला की हा हे पण असू शकतं. माझ्या मॅडमनी सांगितलं होतं मला की जिओग्राफी खूप सोपा आहे, पण मला तो कठीणच वाटायचा. जसं मी ऑनलाईन क्लास जॉईन केले तसं हळूहळू समजायला लागलं आणि माझे जे डाऊट्स होते मी ते विचारायला लागले आणि त्यामुळे मला जिओग्राफी हा सब्जेक्ट आवडायला लागला आणि समजायला सुद्धा लागला. ओके. बर, तुला आपला हा ऑनलाईन क्लास असाच कंटिन्यू करायला आवडेल का बेटा? हो टीचर, मी तर म्हणते 12वीच्या नंतर पण जर ऑनलाईन क्लास असेल ना तर मी 12वीच्या नंतर सुद्धा करेन. ठीक आहे. ओके, तू काय ठरवलंयस, तुला काय व्हायचंय? टीचर, मला IPS ऑफिसर व्हायचंय. मला MPSC आणि UPSC परीक्षा द्यायच्या आहेत. ओके, व्हेरी गुड. आणि मग 10वी नंतर काय विषय घ्यायचं ठरवलंय? काय विचार केला? मी आर्ट्स घ्यायचं ठरवलंय. आणि तुझी शाळा किती लांब आहे बेटा घरापासून? 15 किलोमीटर असेल. आणि तुझ्या शाळेमध्ये प्रत्येक सब्जेक्टसाठी वेगळे टीचर्स आहेत का? हो, प्रत्येक सब्जेक्टसाठी वेगवेगळे टीचर्स आहेत. ओके.
आणि असं आहे का कोणत्या सब्जेक्टसाठी टीचर नाहीये शाळेमध्ये, असं काही प्रॉब्लेम आहे? नाही, प्रत्येक सब्जेक्टसाठी टीचर्स आहेत. आहेत ना, ओके. काही शाळेमध्ये प्रॉब्लेम्स आहेत, जसं की पाण्याची फॅसिलिटी नाही किंवा असं काही? नाही नाही, शाळेमध्ये पूर्ण आहे सगळं काही. ओके. ओके. तुझ्या वर्गात किती स्टुडंट्स आहेत? 30च्या जवळपास असतील. 32 आहे, 32. मुलं मुली पकडून? फक्त मुलीच आहे आमच्या शाळेमध्ये, मुलं नाहीयेत. ओके. अच्छा, मुलींची शाळा आहे तुमची, मुलं नाहीये शाळेत. नाही. आणि अच्छा, मग आता तुमच्या मुली-मुलींमध्ये अशी चर्चा होत असेल की 10वी नंतर काय विषय घ्यायचा? असं चर्चा होते मुलींमध्ये? हो, होते ना. मग काय मेजॉरिटी मुलींचं कल कोणत्या साईडला आहे? हां, सगळे म्हणतात की सायन्स घ्यायचंय, पण मला आर्ट्सच घ्यायचंय. ओके. म्हणजे 70-80% मुलींना सायन्स घ्यायचंय असं म्हणू शकतेस का तू? हो. ओके. बेटा मैम शायद लॉग ऑफ कर गए, वापस आ जाएंगे, उनका इंटरनेट इशू हो सकता है। भाविका, आपको लैपटॉप मिला ना अभी निशान से, आप लेके आए? येस टीचर. अच्छा अच्छा, ओवर टू यू नियति। हाँ मैम, सॉरी, मेरे यहाँ पे ना लाइट चली गई है। मेरी आवाज आ रही है? हॅलो? हाँ टीचर, येत आहे आवाज. येते ना, ओके। मैम एक्चुअली ना मेरे यहाँ पे लाइट चली गई है, अभी लैपटॉप कभी भी शट डाउन हो जाएगा, मैं क्या करूँ अभी? मोबाइल से कर लूँ क्या? Yeah, you can record, you can join from mobile. ठीक है, ठीक है। Just join right now so that there is no gap in between. हाँ हाँ हाँ, मैं तुरंत करती हूँ। हाँ, Yes. ओके। ओके भाविका, मुझे एक बात बताओ कि आप जो पढ़ाई करते हो डेली, चैलेंजेस क्या आते हैं, आपको दिक्कत क्या आती है? टीचर, लाइट जाती है बस, बाकी कोई नहीं दिक्कत आती। आपको याद रहता है कि क्लास कितने बजे स्टार्ट होने वाला है? याद रहता है? ओके, सो याद अगर रहता है तो अगर, क्योंकि ये तो खुद का अनुशासन होना चाहिए ना कि हम पढ़ रहे हैं ऑनलाइन में, कोई बताने तो आपको आता नहीं कि ऑनलाइन क्लास शुरू हो गई, आ जाओ अभी। तो आपको इतना याद रहता है कि आपको अभी की क्लास शुरू होने वाली है और आपको ज्वाइन करना है? येस टीचर, मेरे को याद रहता है कि 7:30 से 8:30 50 मिनट का एक सेक्शन होता है, और 8:30 से 9:30 बजे तक के 50 मिनट का एक सेक्शन होता है। ये क्यों याद रहता है? क्या मोटिव क्या है? ये क्योंकि हमारे तरफ से तो क्लास होती है, अगर आप नहीं आओगे तो हम कुछ नहीं कर सकते। आपको क्यों याद रहता है ये? क्या रीज़न क्या है? टीचर, मेरे को ऐसे एक्साइटमेंट होती है कि आज क्लास होगी। मेरे को अंदर से ऐसा फील होता है कि आज क्लास में करूंगी, और मैं रोज करती हूँ क्लास। तो पढ़ने की एक्साइटमेंट है, टीचर से मिलने की एक्साइटमेंट है, दोस्तों से मिलने की, किस चीज़ की एक्साइटमेंट होती है? मुझे पढ़ाई की भी एक्साइटमेंट होती है कि आज न्यू सीखने को मिलेगा, नंतर मग टीचर्सने मिलने का और दोस्तों से मिलने का, कुछ अलग इंटरेस्टिंग होने का, ऐसी एक्साइटमेंट होती है मुझे। अच्छा, आपके दोस्त हैं? आप बाहर जाते हो, आपके दोस्त हैं जिससे आप मिलते हो बाहर जाके?
हाँ हाँ, मिलती हूँ कभी कभी, बट ज्यादा नहीं है मेरे दोस्त। ज्यादा नहीं है। और घर में खाना बनाते हो, मम्मी को हेल्प करते हो? हाँ टीचर। करते हो। तो आप जब पढ़ाई करते हो तो खाना खा लेते हो उस वक्त तक, या बाद में खाना खाते हो? नहीं टीचर, बाद में खाना खाती हूँ मैं 9:30 बजे के बाद। अच्छा, और खाना बनाता कौन है, मम्मी या आप मम्मी खाना बना लेते हो पहले? नहीं, मम्मी बनाती है मेरी। अब कभी कभी जो क्लास को छुट्टी रहती है ना, तब बनाने लगती हूँ। तो पहले आप मम्मी क्या खेत पे जाती हैं आपके? हाँ, मम्मी खेत में जाती है। आप भी जाते हो खेत पे? कभी कभी संडे हुआ तो जाती हूँ, नहीं तो नहीं जाती हूँ। खेत पे क्या काम करते हो आप? क्या काम अब करते हो? हाँ। खेत में निलने का काम करते हैं कभी कभी, अच्छा शेंगा मुझे तोड़ने का काम करते हैं कभी कभी। अच्छा मुझे ये बताओ कि खेत पे जब काम करते हो और जब ऑनलाइन पढ़ाई करते हो, दोनों दुनिया बिल्कुल डिफरेंट है ना? यस टीचर। तो इससे क्या बहुत एम्पावर्ड फील होता है? एम्पावर्ड मतलब कि मैं डिजिटल प्लेटफॉर्म पे इतनी नई चीजें सीख रही हूँ, अगर मैंने मेहनत की तो मैं कुछ भी अचीव कर सकती हूँ, ऐसा फील आता है? यस टीचर, बहुत आती है मेरे को तो। इसका ये बहुत स्ट्रेच था। वेरी नाइस। आपको ये लगता है बेटा कि अगर जगह से कोई फर्क नहीं पड़ता, आप कहीं से भी पढ़ाई कर सकते हो, ऐसा लगता है? हाँ टीचर, कहीं से भी पढ़ाई करनी चाहिए, करनी ही चाहिए, क्योंकि जगह से कोई मतलब नहीं होता, लेकिन वो जगह ऐसे होनी चाहिए कि वो जगह पे किसी शांतता होनी चाहिए। सही बात है। चलिए, ओवर टू यू नियति। आई जस्ट एंगेज हर, या। थँक्यू सो मच मॅम. ओके. सो भाविका बेटा, तू मला सांगितलंस की हां, आपण बोलत होतो की ज्या मुलींनी सायन्स घ्यायचं डिसाईड केलंय, तर त्याच्यामागे काय कारण आहे असं तुला वाटतं? टीचर, ते नाही सांगू शकणार, कारण की प्रत्येकाच्या मनातलं वेगवेगळं असतं ना. ते फक्त नाही बरोबर आहे. बोल, बोल. ते फक्त म्हणतात की मला सायन्स घ्यायचंय, सायन्स घेऊन हे व्हायचंय, ते व्हायचंय, ते मला नाही माहित. अच्छा. आता म्हणजे मी तुला प्रश्न चेंज करून सांगते, मग तुला कळेल कदाचित. असं आहे का की मुली एकमेकींचं बघून ठरवतात की हां, ही सायन्स घेते म्हणून मी घेते? किंवा आजकाल सगळेच जण सायन्सकडे जातात, तर मग आपण पण सायन्स करू, असं पण कारण आहे का? हे वाटतं तुला? असं पण काही? नाही टीचर, फक्त मुली एकमेकांचं बघून हे करतात की मग ही जर घेत असेल तर मग मला काय हरकत आहे, ही जर करू शकत असेल तर मी पण करू शकत. ओके. पण त्यांना स्वतःची क्लॅरिटी आहे का, की त्यांना खरंच सायन्सला साईडला जायचंय ह्याची त्यांना क्लॅरिटी आहे का? 50% मुलींना आहे आणि बाकी 30% तर नाहीये आणि 50% आहेत. ओके. अच्छा, मी ना लॅपटॉपवर स्विच करते, लाईट आली आहे माझ्याकडे, 1 मिनिट. ठीक आहे. सो ठीक आहे. आता हे झालं त्या मुलींचं ज्यांना सायन्स घ्यायचं. आता ज्यांना सायन्स नाही घ्यायचं त्यांचं कारण काय तुला माहितीये? तुझ्या काही मैत्रिणी जर बोलल्या असतील की अमुक अमुक कारणाने मी सायन्स नाही घेत, मी कॉमर्स किंवा आर्ट्स असं काही हा, तर काही तुझं? मुलींना पोलीस भरती करायची, त्यामुळे त्या म्हणतायत की थांब सायन्स. थांब थांब, मला ना तुझा आवाज नाही येते, थांब. सॉरी. हा, आता बोल. हा. हे झालं, थांब. काही काही मुलींना ना पोलीस भरती करायची, ओके. त्यामुळे काही मुली म्हणतात की जर आर्ट्स कॉमर्स जर घेतलं, शक्यतो आर्ट्स, तर हे जर घेतलं तर आपल्याला पोलीस भरतीकडे जरा जास्त लक्ष देता येईल. आणि सायन्स जर घेतलं तर सायन्स मुळे जर आपल्याला त्या पोलीस भरतीकडे कमी लक्ष देता येईल, त्यामुळे काही काही मुली सायन्स घेत नाही. ओके. अच्छा, तर ज्या मुली सायन्स नाही घेत आहेत, त्यांचं कारण हे पण आहे का, की त्यांना इंग्लिशमध्ये कॉन्फिडन्स नाही येते? म्हणजे त्यांना घ्यायचंय सायन्स,
पण त्यांना असं वाटतं की माझी इंग्लिश एवढी चांगली नाही ना, आणि सायन्स घेतलं तर इंग्लिश तर चांगली असायला पाहिजे, बिकॉज सायन्सचा जो अभ्यास आहे तो सगळा इंग्लिशमध्ये आहे पुढच्या 11वी-12वीचा. तर त्या कॉन्फिडन्सच्या प्रॉब्लेममुळे पण असं होत असेल का तुला वाटतं? हा, काही काही मुली तसं, पण माझ्या एक मैत्रीण आहे, ती पण मला जशी बोलली की मला इंग्लिशमध्ये कॉन्फिडन्स नाहीये, त्यामुळे मी कदाचित सायन्स नाही घेणार, पण मी आर्ट्स किंवा कॉमर्स घेऊ शकते. ओके. आता मला सांग, तुला ऑनलाईन क्लासमुळे काय फायदा होतोय? मला जे स्पेशली ह्या वर्षी तुला ऑनलाईन क्लासमुळे काय फायदा होतो? हा, आता मला पुढच्या वर्षी 10वीत जायचंय, त्यामुळे 10वीचा जो पाय आहे तो 9वी पासूनच स्टार्ट होतो. त्यामुळे मला या क्लासमधून असा फायदा होत आहे की जे मला सब्जेक्ट समजत नाही, आता आता थोडंसं फिजिक्स पण मला जवळ जातंय, पण ते हळूहळू जसं मी पुढे जाईल, तसं क्लास करेन, तसं तसं ते पण समजेल मला. केमिस्ट्री पण बऱ्यापैकी समजतं, पण थोडं समजायला अवघड जातं, पण एक दोनदा जर रेकॉर्डिंग परत बघितली तर समजतं. पण माझा सगळ्यात जास्त फायदा आहे ना अभ्यासामध्ये झाला, कारण मी आधी ऑनलाईन क्लास करण्याच्या आधी ना अभ्यासाकडे इतकं लक्ष देत नव्हते. पण मग नंतर जसं जसं ऑनलाईन क्लास करत गेली, तशी तशी माझी एक्साइटमेंट वाढत गेली की नाही, आज क्लास आहे, आपण करायला हवा. म्हणून मी रोज करत गेली आणि मला समजत गेलं की हा विषय असा असतो, हा विषय तसा असतो. व्हेरी गुड. म्हणजे तुला अभ्यासाची स्पष्टता यायला लागली. हो आणि टीचर. येस, ओके, ठीक आहे. अं, ओके. अच्छा. आता हे अभ्यासाचं सांगितलं. अभ्यासाच्या व्यतिरिक्त तुला ऑनलाईन क्लासमुळे काय फायदा झाला? आपण मागे समर कॅम्प क्लासेस सुरू केले होते, त्यामुळे मला गायन करायला खूप आवडतं, पण मग माझ्या आवाजामुळे मला थोडंसं ते वेगळं वाटतं. पण मग मला गायनाची खूप आवड आहे, त्यामुळे गायनाचं खूप असं समजलं की गायनामध्ये हे स्वर वापरले जातात. ओके. आणि आपण कम्युनिकेशन स्किल्स वगैरे तर भरपूर क्लासेस केले आहेत, त्यामुळे ते पण मला खूप आवडत होतं. ओके. ठीक आहे. अच्छा. तुला आपल्या ऑनलाईन क्लासमध्ये सध्या जे पण विषय शिकवले जातात, त्याच्यातनं कोणता विषय अवघड वाटतोय तुला, की हे थोडं कळत नाहीये नीट, असं झालंय कधी? टीचर, मला फक्त ना फिजिक्स मध्ये थोडासा प्रॉब्लेम येतो, कारण मला ना ते फिजिक्स मधली गणित नाही समजत आहे जरा. आणि मॅम पण चांगलं शिकवतात, पण ज्या आधीच्या मॅम होतात ना, त्यांच्याशी आम्ही असं कॉन्फिडेंटली बोलू शकत होते. या मॅमशी जरा बोलताना आहे ना, म्हणजे माझा जीव असं थोडासा घाबरतो की टीचर बोलतील की असं काय वगैरे, त्यामुळे मी थोडीशी घाबरते, त्यामुळे मी माझे डाऊट सुद्धा विचारत नाही. आता तुम्हाला फिजिक्स साठी निकिता मॅडम आहेत ना? हो टीचर. ठीक आहे. अच्छा. आणि तू सेल्फ स्टडी कधी करतेस मला सांग? स्वाध्याय ज्याला आपण म्हणतो. हा, ते मी आहे ना शाळेतून आल्यावर करत असते. होमवर्क नाही बरं का, होमवर्क स्वाध्यायामध्ये नाही येणार. नाही नाही. हा, ओके. तरी अंदाजे किती वेळ करतेस तू? किती, 1 2 तास, 3 तास? टीचर, मला आहे ना 1च तास भेटतो, कारण मी 6:30ला घरी येते आणि 7:30ला आपली क्लास असते, आणि मग फ्रेश व्हायला थोडासा टाइम लागतो, त्यामुळे अर्धा तास किंवा पाऊण तास मी करते. आणि आणि मग शाळा परत किती वाजता? बोल बोल. क्लास झाल्यानंतर परत मग 9:30च्या नंतर जर थोडासा वेळ भेटला तर करते. ओके. सकाळी तुझी शाळा किती वाजता असते?
माझी शाळा 12 ते 5 असते, पण जायला थोडासा वेळ लागतो, त्यामुळे मी 11:45ला घरातून निघते आणि 6:30ला घरी पोहोचते. ओके. सो पण मग तू जर सकाळी थोडासा लवकर उठून अभ्यास केलास तर जास्त टाइम मिळेल तुला असं वाटतंय स्वाध्यायाला? बिकॉज सेल्फ स्टडी खूप इम्पॉर्टंट आहे. तू क्लास किती पण केलास तरी पण. हो टीचर, सकाळी जर लवकर उठलं ना तर होतं माझं. उठते. ओके. सो मग तू का नाही करत? आतापर्यंत का नाही केलं सकाळी मला सांग. टीचर उठायला थोडासा प्रॉब्लेम होतो. बरं ठीक आहे. ट्राय कर. अर्धा तास लवकर उठत जा. जो काही टाइम आहे तुझा उठायचा, 8 वाजता उठत असेल तर 7:30ला उठून फ्रेश वगैरे होऊन एक अर्धा तास तरी वाचन कर. बिकॉज तुझ्याकडे टाइम आहे. तुझी शाळा 12 वाजता आहे. हो त्याच्यामुळे तुला टीचर. तुझ्याकडे टाइम आहे तसा. नाही म्हटलं तर तू 1 तास आरामात काढू शकतोस. हो टीचर. रात्री तू लवकर झोपून लवकर उठू शकतेस सकाळी. जर तू रात्री वेळेवर 10, 10:30 पर्यंत जरी तू झोपलीस तरी पण तू सकाळी 6, 7ला उठू शकतेस. आणि न तुझं कारण बाकी पण होमवर्क वगैरे असणार. आता हो होमवर्क टीचर, आहे अभ्यास ना. करायला थोडंसं जड जातो, पण मग करावाच लागतो. एक्झॅक्टली. सो आणि आता तर 9वीच आहे फक्त, पुढच्या वर्षी तर 10वी आहे. त्यामुळे हो सेल्फ स्टडीची सवय आतापासूनच तुला लावायला लागेल. नाहीतर मग ते एकदम परीक्षेच्या आधी तुझ्या अंगावर येईल सगळं. हो रोज टीचर. थोडं थोडं वाचन ठेवत जा चॅप्टरचं, की अच्छा ह्या चॅप्टर मध्ये काय. पाठांतर अगदी नाही जरी केलंच बसून तरी एक सारांश, की अच्छा ह्या धड्यामध्ये ह्याचा सार काय आहे, या धड्यामध्ये ह्या टॉपिक मध्ये ऍक्च्युली काय सांगायचा प्रयत्न करतायत, हे रिव्हिजन जरी केलंस ना तरी तुला पेपरमध्ये तो टॉपिक वरती प्रश्न आला ना, तू काहीतरी लिहून येऊ शकते. जर तुझा तो पाठांतर त्या टॉपिकचा नसेल झाला तरी तुला काहीतरी नक्की आठवेल त्याच्यावर. मला तरी असं वाटतं टीचर, की पाठांतरपेक्षा ना आपण तो जो पाठ आहे, जो टॉपिक आहे, तो जर 2-3 वेळेस जर वाचला तर आपल्याला पाठांतर पाठांतर तरी आपण केलेलं विसरू शकतो, पण ते 2-3 वेळेस वाचलेलं विसरू शकत नाही. एक्झॅक्टली, करेक्ट. सो त्याच्यासाठी टाइम काढायला पाहिजे. हो ठीक आहे. टीचर, मी आता ट्राय करेन की सकाळी लवकर उठून वाचेन. हम्म, ठीक आहे. आणि तू कुठे ट्युशन लावलीस का बेटा? नाही टीचर, ऑनलाईन क्लास मी आधी लावली होती, पण जेव्हापासून ऑनलाईन क्लास सुरू झाले तेव्हापासून सोडून दिली होती. बरं, ठीक आहे. ओके. तुझा भाऊ बहीण किती आहेत बेटा? माझ्यापेक्षा एक लहान बहीण आहे आणि लहान बहिणीपेक्षा एक लहान भाऊ आहे. ओके. आणि ते कितवीला आहेत? माझी बहीण आता 6वीला आहे आणि भाऊ 3रीला आहे. पण ती इथं नसतात राहायला. अच्छा, कुठे राहतात ते? ते मम्मीकडे राहतात आणि मी माझ्या मावशीकडे असते. अच्छा, तू मावशीकडे राहतेस. हो. का बरं? मावशीन त्यांना मुलं बाळ नाहीयेत, म्हणून मग त्यांनी लहानपणापासून मला घेतलेलं आहे, त्यामुळे ते माझा छानपणे सांभाळ करतात, म्हणून मला मावशीकडेच राहायला आवडतं. अरे बापरे, ओके. खूप स्वीट आहे हे. ओके, ठीक आहे. ठीक आहे. अच्छा. तू रेग्युलरली आपला ऑनलाईन क्लास अटेंड करतेस सध्या 9वी चालू झाल्यापासून, की कधी मिस होतंय तुझं? हो टीचर, रेग्युलरली करते, पण कधी कधी नेटवर्कचा इश्यू असतो. आता सध्या पावसाळ्याचे दिवस होते, तर त्यामुळे कधी कधी अटेंड नाही केला, पण मी रेकॉर्डिंग ऐकत असते. ओके. एक 2 मिनिटं थांब, माझी एक ना खाली आरती चालू आहे. तुला आवाज येतोय का त्याचा? येतोय आवाज? हो हो, येतोय मला. हा, मग 2 मिनिटं थांब, ते पूर्ण होऊ दे ना. ते सगळं रेकॉर्डिंग मध्ये येईल आणि माझा आवाज स्पष्ट येणार नाही. अच्छा, एक काम करते मी ना, माईक जवळ धरते, कारण की 2-3च प्रश्न राहिलेत. थोडक्यासाठी कशाला थांबायचं उगीचच. येतोय माझा आवाज व्यवस्थित? हो, आता क्लिअर येतोय. हा. ओके. आता मला सांग, तुला शाळेमध्ये आणि ऑनलाईन क्लासमध्ये काय फरक वाटतो का? आणि जर वाटतो तर काय फरक वाटतो?
हो, मला फरक वाटतो. तो का वाटतो? कारण जे शिक्षक येतात, आमचे अर्ध्या-अर्ध्या तासाचे लेक्चर असतात. तर जे शिक्षक येतात, तर ते शिकवून मोकळे होतात. जर डाउट्स विचारलं, तर एकदा समजवतात, पण मग एकदम असं एकदम क्लिअर नाही समजवत. पण मग जे आम्ही जर क्लासमध्ये जर विचारलं, तर 1-2 जणांना समजलं, तर क्लासचे शिक्षक लोकं सांगतात, 2दा-3दा समजवतात. म्हणून मग क्लासमध्ये आणि शाळेमध्ये थोडासा मला डिफरंट वाटतो. आणि तुझ्या गावामध्ये 10वी नंतरसाठी कॉलेज आहे का बेटा? टीचर तसं तर आमच्याकडे 7वी पर्यंत शाळा आहे, म्हणजे 8वी पर्यंत आहे. आणि आतापर्यंत मी पण त्याच शाळेत शिकले आणि आता ह्या वर्षी मी जळगावला गेले. सॉरी सॉरी, परत बोल बेटा. गावात 8वी पर्यंत शाळा आहे आणि 8वीच्या नंतर जळगावला जावं लागतं. अच्छा, मग आता तुझी शाळा चेंज झाली मग? हो, आता शाळा चेंज झाली. या वर्षापासून मी दुसऱ्या शाळेत नाव टाकलं. ओके, मग ती लांब आहे का? म्हणजे गावात नाहीये तू म्हणतेस, मग कुठे किती लांब जावं लागतं तुला? 15 किलोमीटर आहे ती इथून. हा, तू मगाशी पण सांगितलं 15 किलोमीटर. मग तू कशी जातेस बेटा? बसने जातेस? नाही, व्हॅन लावलेली आहे, व्हॅनने जाते. मग कॉलेजचं पण तसंच आहे ना, म्हणजे 8वीच्या पुढे शाळाच नाही म्हटलं तर 11वी-12वी पण नाहीये. मग नॉर्मली 11वी-12वी साठी कुठे जातात मुलं? जळगावलाच जातात. जळगाव जेव्हा तू बोलतेस तर मेन जळगाव जे शहर आहे तिकडे बोलतेस तू? हो टीचर. ओके. अच्छा, ह्या व्यतिरिक्त तुला आणखी काही सजेशन्स द्यायचे आहेत किंवा काही तुला प्रतिक्रिया सांगायची आहे तुझी? तसं काही नाही टीचर, फक्त मला फिजिक्स नाही समजत, पण ते पण मी समजून घेईन. बाकी काहीच नाही. ओके. ओके. भाविका बेटा, आता मम्मीला बोलवू शकतेस का? आता मी मम्मीशी बोलते. येस टीचर. नमस्कार मॅडम. नमस्कार. ओके. मॅडम, मला ना थोडंसं तुमच्या तुम्ही काय-काय काम म्हणजे काय काम करता आणि मुलांच्या शिक्षणाबद्दल काय तुम्हाला प्रॉब्लेम्स वगैरे येतात, थोडंसं त्याच्याबद्दल मला विचारायचंय. मला तुमचं नाव सांगा. ज्योती चंद्रकांत पाटील. ज्योत. एक मिनिट.
ओके. मॅडम, तुम्ही म्हणजे भाविका लहानपणापासून तुमच्याकडेच आहे? हा 8 महिन्याची होती तेव्हापासून राहते आमच्याजवळ. अरे वा. ओके. आणि तुम्ही आणि तुमचे मिस्टर तुम्ही काय काम करता दोघं जण? मी शेतात जाते आणि ते बारदान काम करता पाचोऱ्याला. अच्छा. ओके. हम्म. मिस्टर काय काम करतात म्हणालात तुम्ही? पाचोऱ्याला बारदानचं काम करता. म्हणजे काय असतं मला थोडं सांगाल? किंवा भाविका तू सांगू शकतेस काय काम असतं नक्की? टीचर, ते आपले पोते नसतात का ते झटत काम. धान्य मार्केटमध्ये, हां, हां. ते जिथे फाटलेले असतात तिथे शिवण्याचं काम करतात, किंवा ते जे पोते असतात त्याचे रोल बनवून एखाद्या गाडी भरतात किंवा गाडी खाली करतात. ओके. आणि तुम्ही मॅडम तुमचं स्वतःचं शेत आहे की तुम्ही इतरांच्या शेतामध्ये जाता काम करायला? इतरांच्या शेतात. ओके. ओके. ठीक आहे. ठीक आहे. तुम्ही शेतीमध्ये जेव्हा काम करायला जाता कोणाच्या पण, तर वातावरणामुळे पण तुमच्या कामावरती प्रभाव पडत असेल ना? म्हणजे समजा कधी पाऊस जास्त झाला किंवा ऊन जास्त झालं, पीक खराब झालं, तर तेव्हा तुमचं काम पण मग तुम्हाला कमी मिळत असेल ना तेव्हा? हा. अच्छा. अ, मग ह्या मागच्या 2-3 वर्षात मला सांगू शकाल, की पावसाळा कसा होता? खूप पाऊस झाला का तुमच्या इथे, की कमी पाऊस झाला? आमच्याकडे खूप झाला. खूप जास्त पाऊस होतो. मग त्याच्यामुळे तुम्हाला अ, शेतीमध्ये जेव्हा तुम्ही काम करायला जाता त्याच्यावर काय प्रभाव पडला? तुम्हाला काम कमी मिळालं का मागच्या 2-3 वर्षात? हा, मग आम्हाला अर्धा रोज देता मॅडम ते पाणी देवाचं आलं की. अच्छा. ह्या हा. वर्षी कसं झालं? ह्या वर्षी पण खूप पाऊस आहे का? या वर्षी चांगला आहे. अच्छा. आता ओके. आता पाऊस यायला लागला. पुढे पडला नव्हता पाऊस. अच्छा. मग म्हणजे मला असं विचारायचंय, की पावसामुळे त्यांचं शेतात समजा पिकाचं नुकसान झालं, तर मग आता तुम्हाला काम मग कमी मिळत असेल ना? तर असं काही ह्या वर्षी पण झालं का मग? नाही, या वर्षी चांगलं होतं. अच्छा. ठीक आहे. एक मिनिट मी लिहिते. ठीक आहे. अच्छा, तुम्ही जेव्हा शेतात काम करायला जाता तेव्हा तुम्हाला काही प्रॉब्लेम येतात का? काही समस्या नाही. येतात? अच्छा. अच्छा. ठीक आहे. हं. ठीक आहे. मॅडम तुमच्या घरी अच्छा, मग आता तुम्ही जसं म्हणताय, की तुम्ही फक्त शेतीमध्ये मजुरी करायला जाता आणि तुमचे मिस्टर पण कामाला जातात. तर हा. तुम्ही जे काही पैसे कमवताय त्याच्याने मुलांचं शिक्षण व्यवस्थित भाविकाच्या व्यतिरिक्त तुम्ही अजून अजून पण मुलं आहेत तुम्हाला? नाही. अच्छा, फक्त एकटी भाविकाच आहे. हा. ओके. मग तुम्हाला हिच्या शिक्षणाला कधी प्रॉब्लेम आला का, की फी भरायला पैसे कमी पडले असं कधी झालं का? नाही, नाही. अच्छा, ठीक आहे. का अ, भरतात? काय, काय? तिचे पप्पा भरतात फी. अच्छा, तिचे पप्पा भरतात. ओके. हा. अ, ओके. ठीक आहे. अच्छा, आणि तुमच्या घरी विजेवर चालणाऱ्या कोणकोणत्या गोष्टी आहेत? फ्रीज आहे आणि हं, हं. पाण्याची मोटर. ओके. 2 वस्तू. तसं तर केलं ना टीचर, तर सगळ्याच गोष्टी आपल्या विजेवर चालतात. हो, ॲक्चुअली. का? ठीक आहे. ठीक आहे. म्हणजे एकंदरीत तिच्या शिक्षणावरती कधी असा प्रॉब्लेम नाही आला ना, की युनिफॉर्म घ्यायला अ, पैसे नाहीयेत किंवा पुस्तकं घ्यायला पैसे कमी पडले, असं कधी नाही झालंय ना? नाही, लोक तर मराठी शाळेत भेटत होते तिला पुस्तकं, युनिफॉर्म सर्व. अच्छा. ओके. ती पण आतापर्यंत हं. हा, आता घेतल्या नाही या वर्षी तिला 9वीत गेली म्हणून. ओके. म्हणजे आतापर्यंत ती आपली सरकारी शाळा असल्यामुळे फीसचा वगैरे प्रॉब्लेम नाही आला. ओके, गुड.
ठीक आहे. अच्छा, तुम्ही तिला ऑनलाईन क्लास आता जॉईन झाल्यापासून तुम्ही तिला बघताय मागच्या वर्षीपासून, तर तुम्हाला भाविकामध्ये काय फरक दिसतोय? हा फरक पडलाय मॅडम तिच्यामध्ये. ओके. मार्क चांगले झालेत का तिच्या अभ्यासात? हा तिचा 2 नंबर आला, फक्त ते उठतच नाही, बस 8:30ला उठते ते. अरे वा. अच्छा, सकाळी उशिरा उठते. हा अच्छा, ओके. नाही नाही, तिला मी आता सांगितलंय, ती उठणार उद्यापासून लवकर, है ना भाविका? ते आहे ना, उठत नाही, फक्त डोळे उघडते ना आवा म्हणते. अच्छा, असं करते भाविका? हा. मी शेतात चालले जाते, मी तिला 7:30ला उठाडते ना, उठत नाही मॅडम ते, उठते फक्त, बस इथलं म्हणते. हा. भाविका, काय जाग बोल नाही येत टीचर. जाग येत नाही. ओके, बरं, ठीक आहे. अच्छा मॅडम, तुमच्या गावामध्ये जास्त करून लोकांचा व्यवसाय काय आहे? शेतीच करतात लोक की आणखी पण काय? शेती प्रधान आहे. ओके, ठीक आहे. हा कोणी कोणी माणसं कंपन्यांमध्ये जातात. ओके, ठीक आहे. एक मिनिट. अच्छा. मॅडम मला सांगा, तुमच्या गावामध्ये मुलींच्या शिक्षणाला घेऊन काय विचार आहेत लोकांचे, की ते मुलींच्या शिक्षणाला जास्त प्राधान्य देतात, की म्हणजे त्यांना असं वाटतं की ठीक आहे, मुली नाही शिकल्या तरी चालेल, त्यांचं लग्न करून टाकू, हा असं हा तसं नाही मॅडम. असं आहे? अच्छा, पण तसं काय काय? म्हणते म्हणे मी पण तसं म्हणत होते म्हणे आधी, पण अच्छा, मग माझे विचार जरा वेगळे. ते माझे नाही पप्पा म्हणतात, ते म्हणतात म्हणतात, शिकवू आपण. पप्पा नाही म्हणतात, माझे पप्पा म्हणे जितके पैसे लागतील तितके मी शिकवायला तयार आहे म्हणे. फक्त तू चांगली राहा. आमच्या गावामध्ये खेडगाव आहे ना मॅडम, कोणी कोणी पोरी चालल्या गेल्या म्हणून जीव घाबरतो. नाही नाही, बरोबर आहे. हो, हा खरी गोष्ट आहे. आमच्या गावामध्ये बस येत नाही लवकर, मग ते बस मध्ये ते पुरी माझं आणता, शिव्या देता पोरं, काही नाही बोलता, म्हणून आम्ही तिला व्हॅन लावली. नाही नाही, बरोबर आहे. मुलींना सांभाळणं थोडं जबाबदारीची पण गोष्ट आहे. पण भाविका, मग तिथे नाही, भाविका खूप चांगली मुलगी आहे आणि ती हा चांगलंच करेल पुढे. तिला ओके, तेच सांगता, म्हणून तू शिक फक्त. ओके. म्हणजे तुमच्या गावामध्ये जास्त करून असा विचार आहे लोकांचा, की एकदाचं लग्न पहिले करून टाकू मुलीचं, शिक्षण तिचं हा झालं नाही झालं, असं आहे का? आमच्या गावाला 8वी 12वी परत शिकता, 9वी 10वी अच्छा, ओके, 12वी 13वी, कोणी कोणी शिकते 12वी 13वी. अच्छा. ते शिकून काही फायदा नाही घेताना मॅडम, त्या अर्ध्यामध्ये मायबापाला धोका देऊन चालला जाता, मग त्याला जीव घाबरतो. अच्छा. हम्म ऍक्च्युली आहे, त्यांचे विचार आहेत, पण मुलींना चांगलं शिकवलं तर मुली त्यांच्या पायावर उभे राहू शकतात आणि उलट त्या घराला पण घरातल्या लोकांना पण मदत करू शकतात. आजकाल हा तर शहराकडे तर मी तुम्हाला सांगते की मुलांपेक्षा मुली जास्त सांभाळतात घरच्यांना. हा म्हणजे मुलांचं असं होऊन जातं शहरामध्ये की ते जास्त पैसा आणि जास्त सगळी छानछोकी बघितल्यामुळे मुलांचं घरच्यांकडे तितकंसं लक्ष नाही राहत, कारण की त्यांना खूप पैसा मिळायला लागतो ना, खूप ते जग खूप जास्त बघितलेलं असतं, तर त्यांना मग घरच्यांची किंमत तेवढी राहत नाही आणि त्यांच्या महत्वाकांक्षा खूप वाढून जातात. आणि मग म्हणजे लोकांना हवं असतं की मुलगा व्हावा, की तो आपल्याला बघेल पुढे जाऊन. पण इकडे चित्र बऱ्याचशा घरांमध्ये मी पण म्हणजे माझ्या स्वतःच्या ओळखीमध्ये अशी लोक आहेत की त्यांच्या मुलं त्यांच्याकडे बघत नाहीत, पण मुली सांभाळतात त्यांच्या. तर म्हणजे ज्या मुलींकडे त्यांच्याकडे त्यांची अपेक्षाच नव्हती की ही मुलगी काय माझ्यासाठी करणार, पण त्याच मुली आज त्यांच्याकडे बघतात, त्यांना म्हातारपणात सांभाळतात. तर मुलींना आपण जर आपण थोडं मुलांना आणि मुलींना दोघांना पण लहानपणापासून चांगली समज दिली तर मला वाटतं हे होणार नाही. आणि भाविकासारख्या मुली असतील तर प्रश्नच नाही, त्यांना शिकवलंच पाहिजे, त्यांना त्यांच्या पायावर उभंच केलं पाहिजे. ओके. मॅडम, साधारणपणे कोणत्या वयात गावामध्ये मुलींचं लग्न करून देतात? इकडे 18 19. अच्छा, ओके. टीचर, आमच्या गावात ते राजपूत समाजाचे जे लोक आहेत ना, ते लवकर कर. ते जरा मुलींचे लग्न लवकर करतात. म्हणजे जसं की 17 असो 18 असो, ह्या 17-18 वयामध्ये ते करून टाकतात लग्न. अच्छा, ओके, ठीक आहे. आमच्या इथे करता. काय काय?
आणि तिच्यामध्ये चांगलं शिकवलं ना 20-21ची होऊ देता मग लग्न करता. हा, ओके. अच्छा, तुमच्या समाजामध्ये. हा, आपली मुलगी आपलं ऐकणार असली ना आपण 20-21 पर्यंत करता. अच्छा, ओके, ठीक आहे. अच्छा, मला सांगा आता तुम्हाला भाविकाच्या बद्दल मी विचारते, की भाविकाला तुम्ही तर शिकवणार आहात तिला, मला माहितीये. तुम्ही तिला तिचं कॉलेजचं शिक्षण पण पूर्ण कराल तुम्ही. पण तिचं शिक्षण पूर्ण झाल्यावर तिला नोकरी लागायच्या आधी तिला जर चांगलं स्थळ आलं लग्नासाठी, तर तुम्ही आधी लग्न तिचं करून द्याल, की तुम्ही बोलाल की नाही आधी ती तिच्या पायावरती उभी राहिली पाहिजे, तिने कमवायला पाहिजे आधी, मग आपण लग्न करू? तुमचं काय मत असेल? आमचं मत आहे असं मॅडम की चांगलं स्थळ आलं तर लग्न करायचं, मग नोकरी. ते नाही म्हणते, ते म्हणते मी नोकरी लागल्यावरच लग्न करेन. हा, ती तसं म्हणते, पण हा, बोल बोल. आईवडिलांचं असं म्हणणं आहे की जर मुलगा जर चांगला असेल, त्याला मग विचारून तो घे. जर म्हणत असेल की नाही मी पुढे शिकू देईल, तो जर चांगल्या विचारांचा असेल तर मग लग्न करायला काहीच हरकत नाही असं. अच्छा, ओके, ठीक आहे, ठीक आहे. ओके, ठीक आहे. हा चांगलाच विचार आहे, पण तरी पण ना, म्हणजे मी माझ्या अनुभवातून सांगते किंवा हा जस्ट एक टीचर म्हणून मी माझा एक गायडन्स देते, की कमीत कमी 1 वर्ष तरी, 1-2 वर्ष तरी तू स्वतःच्या पायावरती नोकरी करून तुझे पैसे कमवलेले तुझे सेव्हिंग्स असले पाहिजेत, स्वतःचे सेव्हिंग्स. येस टीचर. येस, त्याशिवाय लग्न करू नकोस. कारण हे खूप कसं असतं ना, काय काय, म्हणजे हे आता रेकॉर्डिंग मध्ये मी जास्त ओपनली नाही बोलू शकणार, बट पहिले खूप लोक असे असतात की पहिले खूप चांगले चांगले प्रॉमिस करतात, पण नंतर ते त्यांच्याच शब्दावरून पलटतात. असं पण होतं की ते हो पहिले बोलतात टीचर. की हा नाही नाही, हो हो, आम्ही तर करून देऊ वगैरे, आणि नंतर ते वेगळंच काहीतरी असतं त्यांचं. त्याच्यामुळे लगेच लग्न झालं. काय काय लग्न झाल्यावर नाही म्हणतात म्हणे की काही गरज नाही, हा, काही शिकू नको. हो, होतं हे. मी स्वतः बघितलंय असं लोकांचं झालेलं. त्याच्यामुळे स्वतःच्या पायावर पहिले उभं राहायचं. कारण आपलं असं नाहीये की बाबा दिसायला सुंदर नाहीये, मुलगाच नाही मिळणार, असं नाहीये, है ना. आणि सगळेच लोक लग्न करतात, तो लग्न न होण्याचं काही टेन्शनचा भाग नाही. काय होतं ना आजकाल, फक्त प्रॉब्लेम हा होतो की आजूबाजूचं बघून बघून आई वडिलांना टेन्शन यायला लागतं की अरे हिचं झालं, मग आता आपल्या मुलीचं कधी होणार. हे होतं, ते मान्य आहे, पण मुलीची सेफ्टी आणि मुलीचं सबळ असणं हे जास्त महत्वाचं आहे, की उद्या पुढे जाऊन ती स्वतः, कोणी जर आजूबाजूला नसेल कमवत तरी ती स्वतःला कमावून स्वतःचं पोट भरू शकते, एवढी तिच्यामध्ये क्षमता असायला पाहिजे, है ना. ती कोणावर आश्रित म्हणून नाही जगायला पाहिजे, की लग्न झाल्यानंतर ती आता कोणाकडे तरी हात पसरते पैशांसाठी. ते नाही झालं पाहिजे. आणि हे सुशिक्षित मुलींसोबत पण होतं, हे मी सांगते तुला. अशिक्षित बायकांचं तर सोडूनच दे, पण हे शिकलेल्या मुलींसोबत पण होतं की ते लग्नानंतर त्यांना काहीच त्यांच्याकडे एक्सपिरियन्स नसल्यामुळे पुढे जाऊन त्यांना कधी कधी जॉब, आता गॅपच झाला एवढा तुमचा की तुम्हाला जॉबच नाही मिळू शकत, मग आता पूर्णपणे त्या मुलांवरती किंवा त्यांच्या हजबंडवरती त्या आश्रित आहेत पैशांसाठी. तर हे आपल्यासोबत नाही होऊ द्यायचा. ठीक आहे, म्हणजे हा विषय निघाला म्हणून मी बोलते. बाकी तर मला माहितीये की तू हुशार मुलगी आहेस आणि तुझे आई वडील पण खूप चांगल्या विचारांचे आहेत. ते तुला नक्कीच स्वतःच्या पायावर उभं राहिल्याशिवाय ते तुला पुढे जाऊच देणार नाहीत.
तर खूप चांगलं, मला खूप चांगलं वाटलं तुमच्याशी बोलून. एक मिनिट, मला आणखी 1-2 प्रश्न फक्त काही राहिले का मी चेक करते. हम्म. अच्छा, मॅडम हिच्या पुढच्या शिक्षणाच्या दृष्टीने पैसे म्हणजे काय म्हणू शकतो आपण, सेव्हिंग्स तुम्ही करायला सुरुवात केली आहे का? की तिला आता पुढे पुढे कॉलेजच्या शिक्षणासाठी तिला जे पैसे लागतील त्याच्या दृष्टीने काही तयारी केलेली आहे का तुम्ही? नाही मॅडम, अजून केली नाही, आम्ही लावू तिला बरोबर. काय काय? मम्मी म्हणतेय की आम्ही केलेली आहे आणि हळूहळू करतोय, पण आम्ही बरोबर करू तिचं सगळं. अच्छा अच्छा, ओके, ठीक आहे. अं, ठीक आहे. ओके. तुमच्या घरामध्ये म्हणजे जे काही नातेवाईक आहेत तुमचे, तुमच्या नातेवाईकांमध्ये कोण म्हणजे असे कोणी आहेत जे आता खूप शिकलेले आहेत आणि खूप चांगल्या पदावर आहेत किंवा चांगले कमवतात पैसे वगैरे शिक्षणाच्या बेसिसवरती, असे कोणी आहे? हो टीचर, माझी आई होती ती पोलीस होत्या त्या, अरे वा, पण त्या झालेलं आहे. रिटायर, अरे वा, खूप छान. अच्छा, अजित, आणि बाकी तुझ्या भावंडांमध्ये वगैरे कोणी तुझे मोठे ताई दादा जे डॉक्टर झालेत किंवा असं काही इंजिनियर झालेत? टीचर घरातून तर मीच मोठी आहे, ते माझ्यापेक्षा सगळे लहान आहे. अच्छा, ओके. ओके, ठीक आहे बेटा, चालेल. अं, अजून काही तुला बोलायचंय किंवा तुझ्या मम्मीला काही सांगायचंय? नाही टीचर. ठीक आहे. थँक्यू सो मच भाविका, आणि थँक्यू सो मच मॅडम. तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने मला सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलीत. ठीक आहे, थँक्यू थँक्यू. टीचर, हा हा, बोल बोल बोल. मला जरा तुम्ही ते लॅपटॉपचा जरा व्हिडिओ पाठवू शकता का तो वाला, कारण ते मला सेटिंग जरा जमत नाहीये आणि त्याचे असं वेगळंच मागता येते काहीतरी, ते लॉग इनच होत नाही माझ्याकडून. लॅपटॉपचं ना, ओके, एक काम कर, ओके, तुला जो काही प्रॉब्लेम येतो ना, मला फोटो किंवा व्हिडिओ काढून पाठव, मी तुला सांगते काय करायचं. हो टीचर, चालेल.